नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवत आहे शेवगाच्या शेंगाची भाजी। तर एका टोकरीमध्ये मी शेवगाच्या शेंगा घेतल्या आहेत, त्या धुवून मस्तपैकी मिठात उकडून घेतल्या आहे। आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे आणि आपला थोडा कढीपत्ता घालायचा आहे। आता ते मस्त तडतडून दिलं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो मस्तपैकी ब्राउनिश कलर होईस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे। आता हा थोडासा फ्राय झाला आहे तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं एक टमाटा घालते आणि ते पण मस्तपैकी शिजून द्यायचं आहे तेलामध्ये। आता मी ते एका मिक्सरमध्ये खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे। आता ती मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। हे फ्राय करून झालं आहे तर ते मी त्याच्यामध्ये टाकते आणि ते पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं। त्याच्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि आपला घरातला गरम मसाला तुम्ही यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता। आणि मी मार्केटमधून मटन मसाला आणला आहे, तो पण थोडासा घातला आहे चवीसाठी आणि हे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे तेल सुटूस तर फ्राय करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेल्या शेवगा शेंगा घालायच्या आहे। आता हे मस्तपैकी फ्राय करून करायचं आहे। बघू शकता पाणी वगैरे घालायचं आहे, मीठ थोडंसंच घालायचं आहे, आपण आधीच घातलेलं होतं त्यामुळं। आणि हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, मिक्स करायचं आहे चांगलं। आता हे मी थोडासा वेळ शिजण्यासाठी ठेवून देते। आता हे मस्तपैकी उकळी आली त्याला, तर ती पाण्यासारखी भाजी लागू नये म्हणून त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घालायचं आहे आणि ही भाजी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची। आता शेवगाची शेंगा थोड्याफार शिजायचं बाकी होते, त्यामुळे मी त्या शिजण्यासाठी ठेवून देत आहे। बघू शकता मस्त सरभरीत अशी भाजी तयार आहे। तर ती तोवर शिजण्यासाठी मी ठेवून देते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।